निसंग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से, निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। काय माहिती आहे मुनींच्या बद्दल? कधी भेटलाय कुठल्या मुनींना? बघितलंय कशी चर्या असती, कसे असतात मुनिराज? म्हणजे मुनी दीक्षा घेण्याचे भाव काय आहेत, त्यांचं दिवसभरातले विचारसरणी काय असती, त्यांची धारा काय असते निरंतर. मुनित्व म्हणजे काय म्हणायचं, सगळ्यात महान पुरुषार्थ आहे, जे आपल्याला फक्त दिसतंय काय की बाहेर त्यांनी वेश तसा घेतलाय म्हणून. काय मुनी म्हणजे काय हो? असं सांग इकडं सरकून, म्हणजे मला त्यांच्याकडे पण बघता येईल. मुनी म्हणजे काय? कोण मुनी म्हणजे? आम्हालाही समजत नाही. मला पण नाही समजत. म्हणजे मुनी म्हणजे एक अंतरंग विशुद्धी आहे ती. कारण ज्याला वितरागता आहे, वैराग्य आहे. जसं की आपल्याला आपण अभक्ष खात नाही, सहजासहजी सुटलं का सोडायला सांगावं लागलं जबरदस्ती, तुम्ही सोडा, हे नाही खायचं, हे चांगलं नाही. नॉनव्हेजबद्दल काय विचार आपले? कधी वाटलं असं अंतरंगातून खावं कसं असतंय? म्हणजे ते जसं आपलं सहज सुटलं ना, आणि काय म्हणायचं, ते स्वीकारपूर्वक आहे की नाहीच, हे खायचं गोष्टच नाही आहे, किंवा ते आपल्यासाठी भक्षण नाहीच, किती आपण ठामपणे आहे त्याच्यासमोर. मग तसं म्हणलं मुनींना स्वीकार आहे की कुठलीही वस्तू बहिरंगामध्ये मला सुखाचं साधन नाहीच, भले हे शरीरसुद्धा ते सुख देणारं नाही आहे, किंवा या शरीराच्या सुद्धा आश्रयाने मी जगायला नको आहे, हा स्वीकार आहे त्यांच्या अंतरंगातून. त्यामुळे ते बस आत्मा म्हणून जगतात, आत्म्याला स्वीकारून आत्मरूप जगतात. त्यामुळं मग बहिरंगामध्ये काय कोणी येऊन काय बोललं नाही बोललं, कोणी काय नावं ठेवली, उपसर्ग केला, काय त्यांना त्याच्याबद्दल, अशी मुनींची चर्या असते. का? कारण त्यांनी स्वीकारलं मी तर आत्मा आहे, मी शरीर कुठं आहे. मग तुम्ही येऊन मला चांगलं म्हणला, तुम्ही येऊन मला वाईट म्हणला, तुम्ही काहीतरी एका गावात गेले तर तिथल्या लोकांनी स्तुती केली, तिथं स्वागत केलं, आवाभगत केली, दुसऱ्या गावात गेलं तर लोकांनी निंदा केली, दगडं मारली. कोणाच्याबद्दल राग आणि कोणाच्याबद्दल द्वेष? कसं काय असं असू शकतं? जर असं 1 मिनिटं त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करा की आपण काय करतो जेव्हा आपल्याला कोणी असं म्हणतं. आपण का नाही स्थिर राहू शकत? ते का राहू शकतात? कारण त्यांचं ज्ञान बघा, बहिरंगातनं बघायचं नाही आहे. मुनी म्हणजे काय? एक ज्ञानाची परिणती आहे ती, ज्ञानातली विशुद्धी आहे. किती आनंदी, किती प्रसन्न, का राहू शकतात ते? आपण का नाही राहू शकत? आपल्याला भूक लागली, तहान लागली, किती आकुलता होती, पाहिजेच, लवकर पाहिजे, वेळेवर पाहिजे. त्यांना का नाही होत? एकदा आहार करायचा दिवसभरातून, ते पण अंतराय पाळून जेवायचं, आणि मग तरी दिवसभरामध्ये साधनेमध्ये तत्पर. आणि एखाद दिवशी उपास असेल, अंतराय आली, तरीसुद्धा किती निर्विकल्पता असते परिणामामध्ये. मग तसं आपण का नाही करू शकत? ठीक आहे, आपण संस्कार नाही केलेले आजपर्यंत, पण ह्याच्या पुढं करू शकतो की नाही? म्हणजे मुनी व्हायचं नाही आहे लगेच, पण तरीसुद्धा त्याची प्रॅक्टिस म्हणा चांगली आहे ना आपल्यासाठी. ती आपण काय सगळं सोडायसाठी नाही, त्यांच्या ज्ञानासमान आपल्याला ज्ञान करायचं ह्याच्यासाठी, त्यांच्या समान आपली परिणती, आपले भाव ठेवण्यासाठी. बाकीचं सगळं तर होईल, हळूहळू होईल, नंतर होईल, पण त्यांच्यासारखं आपल्याला विचार करायला, आपल्याला जाणायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे घरात असून सुद्धा सगळं कार्य करत असताना सुद्धा आपण तसं वागू शकतो, तसं आनंदी राहू शकतो. राहायचं का नाही आनंदी? आपल्याला का मुनी व्हावं लागतं आनंदी व्हायसाठी? कसं राहता येणार प्रसन्न? मग त्याच्यासाठी तो विषय कळायला पाहिजे. कुठला विषय आहे जो मला आनंद देतो? ते सांगितलं वीरसागर महाराजजींनी.
म्हणजे आनंद जर पाहिजे तर बाहेर शोधू नका, तुम्ही तुमच्याकडं आहे. प्रत्येकाचा आनंद त्याच्याकडं स्वतःकडं आहे. मग तुम्ही फक्त स्वतःला ज्ञानाने जाणा तर सगळ्याला आनंद मिळणार आहे. जोपर्यंत बाहेर शोधणार तोपर्यंत मिळणार नाही. म्हणून काल सांगितलेली गोष्ट सांग, त्या उंदराची. ते उंदीरन मांजरवाली. हां, तो उंदीर साधू असतो. असतात. त्याला त्याच्या मागे इगल असतं ना, बर, कावळा. हां, त्यांनी पकडलेलं असतं आणि एक साधू असतो, तो त्याच्या केव्हमध्ये, गुफामध्ये राहत असतो. वरतून त्या कावळ्याच्या हातातून उंदीर पडतं आणि मग ते साधूच्या घाबरलेलं असतं. समोरच ते काय सांगितलं जयश्रीमा, साधू असतात, एक जंगलात राहत असतात, आपली साधना करण्यात बस मस्त, कोणाच्या अध्यात्म मध्यात आपली आश्चर्या एकदम प्रसन्नतेने आनंदाने चाललेली असते त्यांची. ध्यान करणार आपलं आपलं, कोणाला मदत पाहिजे तर करणार, नाही तर आपल्या दिवसभराच्या आपल्या चर्येमध्ये ते दिवस रात्र. आणि त्याच्यात काय झालं ते तिने सांगितलं, सगळं कावळ्यानी उंदीर धरलं होतं पायात आणि ते वरून जात असताना चुकून त्याच्या हातातनं सुटला तो उंदीर आणि बरोबर त्या साधूंच्या जवळ येऊन पडला, त्या गुफेजवळ. मग ते घाबरलं होतं खूप. मग ते जाऊन साधूंच्या मागं लपलं आणि ते कावळ्याला उडवलं साधूंनी. म्हणजे साधू होते सामान्य. आणि मग ते घाबरलेलं आहे म्हटल्यावर त्याला पहिल्यांदा आश्वस्त केलं, त्याला शांत केलं आणि त्याला खायला म्हणून त्याकडं असलेलं काय ग्रेन्स दिले, काय धान्य वगैरे असतील तर ते त्याला खायला दिले. मग आता त्या उंदराला बरं वाटायला लागलं ना की आपल्याला एक आश्रय मिळाला असं. ते दिवसभर फिरणार जंगलामध्ये, भूक लागली की येणार साधूकडं खाणार आणि त्याकडं बसणार, असं त्याचं रुटीन सुरू झालं. आणि साधूला काय त्रास नव्हता त्याचा, त्यामुळे ते त्याच्याजवळ राहून राहून काय झालं, खाऊन खाऊन गट्ट्या झालं चांगलं. आणि मग एक दिवस ते फिरायला गेलेलं असताना जंगलमध्ये एक बोका आला त्याला पकडायला. म्हणजे घाबरला आणि पळत पळत आला आणि साधूंच्या मागं लावून लपला आणि म्हणला मला वाचवा. मग साधूंना कळालं, कारण मागून बोका आला होता. मग साधूंनी त्याला पळवलं आणि साधूंना काय वाटलं की मी आज याला वाचवलं, उद्या कोण वाचवणार, किंवा मी काय सारखं इथं असतो असं नाही, ह्याच्यावर संकटच आहे हे. म्हटल्यावर त्यांनी त्याला आशीर्वाद काय दिला, तू मार्जरो भव, म्हणजे काय मांजर हो. आणि त्यांच्याकडे शक्ती असते त्या साधूंकडे, त्यामुळे तो मांजर झाला, उंदराचा मांजर झाला. मग आता कुठलं मांजर त्याला सतवणार. मग त्याला आता एकदम बिंदास्त फिरायला लागला ते जंगलमध्ये, सगळीकडे उड्या मारणार, फिरणार, खाणार पिणार. आणि एक दिवस असंच अनेक दिवस गेले. एक दिवस काय झालं, रानटी कुत्री असतात ना ती मागं लागली. आता हे चांगलं गट्ट्या झालं होतं म्हटल्यावर शिकार करायला ते मागं आले आणि मारणार, तर परत ते जाऊन साधूंजवळ लपलं आणि म्हटलं मला वाचवा. मग काय झालं, मग त्या साधूंनी त्याला आशीर्वाद दिला, श्वान भव, म्हणजे कुत्रा हो. आता हा कुत्रा झाला. मग आता कुत्र्यांपासून तर भय संपलं, पण असेच दिवस गेले. काय झालं, मागे एक दिवस वाघ आला आणि वाघ आल्यावर आता परत जीव वाचवायला ते गेलं साधूंकडं. साधूंनी आशीर्वाद काय दिला, जाऊन यायचं काय एकदा साधूंकडं. आपल्याला पण काय आशीर्वाद देतात बघू. तिथंच चाललोय, साधूंकडंच चाललोय आपण. तर त्यांनी व्याघ्रो भव म्हणून आशीर्वाद दिला. मग तो वाघ झाला. आता वाघ झाल्यावर काय, जंगलचा राजा, कोणाचं भय असणार, आपलं मस्त निवांत फिरणार, मजा करणार. पण कोणाचं भय होतं, शिकारी आला एक दिवस आणि त्याने असं बंदूक ताणली त्याच्यावर, आता मारणार. तेवढ्यात त्याला चाहूल लागली आणि ते घाबरला, पळाला. पळत जाऊन कुठे गेला, परत आता साधूंजवळ. साधूंच्या मागं लपला आणि म्हणला मला वाचवा. साधूंनी काय केलं, आशीर्वाद दिला. काय दिला, नाही 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 थांबा, लगेच उंदीर नसते, माणसापासून भय होतं ना, मग त्याला माणूस केला आता. तर ते मला पण तेवढ्यापर्यंतच गोष्ट माहीत होती बरं का, ही काल तर नवीन मिळाली. मग तो मनुष्य झाला. आता मनुष्य झाल्यावर चांगला तरणा मनुष्य झालाय म्हणल्यावर त्याला तो गेला गावात, आपलं सगळ्यांचं जीवन बघितलं, तिथलं रुटीन बघितलं. आता तिथं राहू लागला, तिथलं सगळं खायचं प्यायचं मजा करायची सगळी तर त्याला सवय लागली. आता झालं काय, त्याला विचार आले की आपण पण संसार थाटावा, लग्न करावं, आपल्याला पण सगळं गृहस्थी असावी, सुखभोगाचे सामग्री असावी, सगळे डोक्यात विचार सुरू झाले. पण लगेच विचार काय आला, मी तर उंदीर आहे आणि उंदराचा मनुष्य झालो, हे जर कोणाला कळालं तर कोण माझ्याशी लग्न करणार. मग हे कळणार कसं, मला आणि साधूंनाच माहीत आहे, बाकी कोणाला माहीतच नाही आहे.
मग साधूंनी सांगितलं तरच कळणार. मग जर साधूंनी सांगितलं नाही तर, मग साधूच नसले तर, म्हणजे काय विचार यायला लागला, साधूंना नष्ट करू म्हणजे मग आपण कधीच उंदीर होणार नाही आणि कोणाला समजणार पण नाही की आपण उंदीर होतो. आणि मग ते चाकू घेऊन निघाला त्या गुफाजवळ. आणि आता ज्ञानी आहेत एवढे साधू म्हटल्यावर त्याला कळायला पाहिजे होतं. आजपर्यंत एवढं त्यांना जाणून त्यांनी सगळं मदत केली आहे म्हटल्यावर हे विचार जाणणार नाहीत का साधू. तो गेला, पोचला त्या गुफापर्यंत. आता हात उगारणार त्यांच्यावर तर साधूंना समजलं. त्यांनी डोळे उघडले आणि काय केलं, लगेच आशीर्वाद दिला. पुनः मूषको भव, म्हणजे काय, परत उंदीर हो. आणि काय झाला, माणसाचा परत उंदीर झाला. का असं झालं, मॉरल, कर्म कशाला, भाव, आपले भाव आपण कसे केले, सांग मॉरल काय. की त्याच्यामध्ये काय म्हणतो, सेल्फिशनेस आणि अनग्रेटफुलनेस, म्हणजे ते साधूंनी जे केलं त्याचं त्याला रिअलायझेशनच नव्हतं. साधूंनी जी मदत केली त्याचं त्याला भावभासन नव्हतं, उपकाराची, उपकृत होण्याची भावना नव्हती त्यांच्याविषयी, कृतज्ञतेची. तर असे परिणाम कसे बदलत असतात हे मला सांगायचं होतं. मग तसं सांगितलं की त्या साधूंचे परिणाम किती उत्कृष्ट, सतत त्यांना त्या उंदराचे रक्षणाचे, त्याला मदत करण्याचे भाव. का असे भाव होतील, असं का नाही वाटलं साधूंना की हा कधी मला त्रास देईल, वाघ झाल्यावर पण ह्यांना खाईल, असं का नाही वाटलं त्यांना. किती निरपेक्ष बुद्धीने मदत करतात असे साधू असतात, असे मुनी असतात. म्हणजे मुनींची सुद्धा वृत्ती कशी असते, स्वतःसाठी म्हणून काय करत नाहीत. म्हणजे मी तुला अभ्यास शिकवलं, काय म्हणायचं, शास्त्र शिकवलं तर तू मला जीव घालशील, तर तुम्ही मला येऊन सेवा कराल, तर तुम्ही सगळी माझी सोय कराल, कशासाठी करतात साधू. जेव्हा येतात गावामध्ये विहार करून वगैरे, तर त्यांचं का तशी प्रवृत्ती असते समाजाच्या प्रती, ते सहज होतं त्यांच्याकडून. जे काय विकल्पाच्या भूमिकेमध्ये उपदेश देतील किंवा काय कोणाला कल्याणाचा मार्ग सांगणार, सगळं ते पहिला स्वतःचं साधतात. काय, मला माझं आत्मकल्याण करायचं आहे, ध्यान करायचं आहे, आणि त्याच्या निमित्तात जे काय कोणाला मिळेल मार्गदर्शन ते तसं. तुमच्यासाठी जगत नाहीत किंवा तुमच्यावर जगत नसतात साधू. असंच अनेक वेळा सांगतात की वीरसागर महाराजजी जेव्हा सोलापूरमध्ये होते तेव्हा कधी इच्छा झाली की विहार करायला निघायचे, कोणालाही माहीत नसायचं. कमंडलू घेणार आणि निघणार सोलापूरच्या बाहेरच. मग बाहेर पडल्यावर सगळ्यांना कळणार की महाराजांचा विहार झालाय. असं एकदम निर्विकल्प कुठेही जायचं, तिथं असा साधू स्वतंत्र असतो. असं नाही की बाबा तुम्ही बोलवलं नाही, तुमच्याकडं जायचं का नाही, आम्हाला जायचं आहे, तुम्ही सोय करणार की नाही, तिथले लोक विरोधी आहेत, कशाचं काय नसतं. इवन आम्हाचं पण काय सांगितलं, एकदा वडगावला जायचं होतं आम्हाला, नाही का, विहार करत पुण्याला जाणार होत्या, पण ते वडगाववरनं जायचं होतं तर ते तिथले लोक काय विरोध केले, इथं यायचं नाही का, आणायचं नाही असं. आणि मग ते वडगावच्या अलीकडं कुठलं गाव आहे मला नाही माहिती, का वडगावमध्ये पोचले होते पण आत नाही नेलं असं काहीतरी तिथल्या लोकांनी. हां, मग तिथं माताजी म्हणलं नाही मी जाणारच. तिथले लोक काय नको म्हणाल ते वाटतं, तरी पण माताजी म्हणाल्या की नाही, अशा ठिकाणी जाऊन उलटं त्यांना तत्व सांगायला पाहिजे, त्यांचा द्वेष संपवायला पाहिजे, अशी त्यांची भावना जायची त्यांची इच्छा खूप होती. पण काय असा योग आला की त्या गावात जायलाच मिळालं नाही, आणि ते तिथून फिरले, ते पुढं गेलेच नाहीत. नाहीतर मग पुढं पुणा वगैरे जायचं होतं माताजींना पण. बरं, चला, आपल्या जवळ आलंय ते आपलं पुण्य आहे, पुण्याला जायची गरज नाही. तर महाराजजी कसे होते ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये सगळं खुलासं सांगितलं आपल्याला. आपल्याला त्यांचं जीवन माहीत नाही ना, ज्यांना माहिती होतं त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स लिहून ठेवले कसे होते महाराजजी. एक नातेपुतेचे काका होते, त्यांनी सांगितले कसे होते. चंद्रशेखर नेमचंद चंकेश्वरा नातेपुते, स्वपर उद्धारक परमपूज्य वीरसागरजी महाराज. आपण जर वर्तमान धार्मिक परिस्थितीकडे दृष्टिक्षेप केला तर आपणास असे दिसून येईल की समाज धर्माकडे जेवढ्या गंभीरतेने पाहावयास पाहिजे तेवढा तो पाहतो आहे काय. समाजाची दृष्टी स्वतःच्या मान्यतेनुसार बाह्य प्रवृत्ती करताना दिसून येत आहे. ज्याला जसं पाहिजे तसं धर्म करतो आणि त्याला धर्माची परिभाषा मानतो. जसं पूर्वी लोक काय करायची, आंघोळ करून मंदिरात जाऊन मग खायचं प्यायचं. आपण बेट टी घेतो, हो ना, नाही,
मग आम्हाला असं होतं, आम्ही असं करणार. म्हणजे काय झालं, हळूहळू कसं चेंजेस होत चालले. मग ते जसं आहे तसं स्वीकारत नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं मत स्थापन करतो. म्हणून सांगायला लागलेत की समाजाची दृष्टी स्वतःच्या मान्यतेनुसार बाह्य प्रवृत्ती करताना दिसून येत आहे. तो जेवढा आपल्या व्यवसायासंबंधी जागृत आहे, शारीरिक चोचले पुरवण्याच्या दृष्टीने तो जेवढा तत्पर आहे, तेवढा तो जन्ममरणाच्या संबंधाने गंभीरतेने विचार करतो आहे काय? तुम्हाला रोजच्या जीवनासाठी असं वाटतंय पैसा पाहिजे, बरोबर आहे का? चुकीचं आहे. पैसा पाहिजे का नको? पैसा कुठून येणार? पैशाच्या मागं पळाल्यावर. मग कुठं गेल्यावर पैसा मिळणार? जय श्रीमा. पैसे कसं मिळतात? तुम्ही पैशावर जगता काय? मग बघ, त्यांना पैशाची गरज नाही, तुम्हाला कशाला पैशाची गरज आहे? असं वाटतंय ना आपल्याला, पैसे नसेल तर जीवन नसेल. भिकारी लोक जगतात का? नाही जगत. मग ते कुत्रे मांजर वगैरे त्यांच्याकडे पैसे असतात. मग पैशाशिवाय जगू शकतो, आपली ही मान्यता बदलली आहे ना. मी पैशावर जगणार, पैसे पाहिजेतच, त्याच्याने मला सुख आहे, हे सगळं आपली विपरीत मान्यता आहे. पुण्य असेल, धर्म असेल, विशुद्धी असेल तर पैसा जवळ येतो. म्हणजे इंद्र येऊन टाकतो. जेव्हा पूर्वी सांगायचे ना की महाराजांना आहार दिला तर कुठल्या वृद्धिधारी मुनींना वगैरे, तर देवलोक येऊन त्यांच्या घरी पंचाश्चर्यवृष्टी करणार, म्हणजे रत्नांची वगैरे. मग कुठं जायचं पैसे कमवायला? म्हणून धर्म जितक्या परिणामात छान, सामान्य गोष्ट आहे. विचार करा की ज्याचे परिणाम छान आहेत त्याच्याजवळ राहू वाटतं, त्याच्याशी बोलू वाटतं, त्याचं सगळं सानिध्य चांगलं वाटतं आपल्याला. आणि तेच कोणाचे परिणाम कशाही असतील, तीव्र असतील, त्याजवळ किती राहू वाटतं आपल्याला. कोणीतरी असतील सहवासातले तर मैत्रिणी, मित्र वगैरे, किंवा घरातले रिलेटिव्ज वगैरे, जर ते कशाही असतील, चिडचिड करणार, सारखं काही ना काही निंदा करणार, अशा लोकांच्या जवळ आपण किती राहणार? मग असं मुनींच्या सहवासात राहायला का आवडतं लोकांना? कारण ते सतत स्वतःचा आनंद भोगतात आणि तोच देतात जे कोणी सहवासात येणार त्यांना. म्हणून त्यांच्या सहवासात राहण्याचा लोकांना आनंद वाटतो. विशुद्धी म्हणजे काय? विशुद्धी म्हणजे प्युरिटी म्हण, ज्ञानातली एक आनंद म्हण. त्यांनी जे भोगतात ना, असं एक निर्मळता, पवित्रता परिणामांमधली. कोणाच्या विषयी किंतु ठेवतो ना आपण, त्यांनी मला 4 वर्षापूर्वी असं म्हणलं होतं, मी बघून घेणार. बघत नाही काय आपण, 40 वर्ष बघणार नाही, पुढं मरेपर्यंत बघणार नाही कदाचित. पण जे जवळ ठेवले ना हे भाव आपले, ते आपल्याला कलुषित करतात. त्याच्यामुळं आपल्याला त्रास असतो. त्याला काही त्रास होणार नाही, पण मला त्रास होणार त्याचा. म्हणून सांगतायत काय, कोणाच्या विषयी मैल ठेवू नका अंतरंगामध्ये. ज्याच्याशी झालं समजा कधी काय आपला कोणाशी वाद, तिथल्या तिथं त्याला क्षमा म्हणा, किंवा त्याच्याजवळ आपलं आपल्याजवळ. धरून ठेवून कोणाचं कल्याण होणार ना, त्याचं ना तुमचं. मग हे शिकवतात महाराज. काय करा, आपले परिणाम पवित्र करा, त्याचं फळ मला मिळणार. जसं अनेकांचे उपसर्ग सांगितले काल, काय तप्त दागिने घातले अंगावर पांडवांच्या, त्यावेळेस त्यांना ज्यांनी घातले ना त्यांच्याकडं त्यांच्याविषयी किती राग आला. किंवा समजा काय कुठल्या तरी मुनींना आहाराला जात असताना, आता षष्टम काळाचं जेव्हा सुरुवात ना, त्यावेळेस पंचम काळाचा शेवट जेव्हा होणार ना, त्यावेळेस मुनी आहाराला निघाले, तर आहार करायला उभारलेत आणि एक मनुष्य येणार दारावर आणि तो म्हणणार मला तुमचा पहिला घास द्या. आणि जर मुनींना असं मागितलं तर त्यांना ते द्यायचं असतं, नाही म्हणायचं नसतं. आणि पहिला घास जर त्यांच्या हातातनं पडला तर त्यांना अंतराय असते नियमाने. आणि तो मुद्दाम तसं, त्याला कल्की म्हणतात, म्हणजे एक टाईपचा राक्षस म्हणा तुमच्यात थोडक्यात, जसं की हिटलर वगैरे होते. तर तो येऊन असं मागणार हातातलं मला पहिला ग्रास कर म्हणून द्या. आणि मग ते देणार मुनी, तर त्यांना अंतराय होणार, ते बसणार खाली आणि त्याच दिवशी सगळं नष्ट होणार धर्म वगैरे, हे सांगितलंय पुढं. मला म्हणायचं त्याच्याविषयी किती राग येणार मुनींना. असं मागायचं असतं का, मी जेवायला उभारलोय, पहिला घास आहे, माझं जेवण झाल्यावर मागायचं, किंवा दुसरं घ्यायचं आणि द्यायचं. कशाबद्दल कोणाबद्दल राग नसतो त्यांना, द्वेष नसतो. मागितलं, सहज दिलं, बस. अशी निर्विकल्पचर्या जिथं असती ना, तिथं त्याला मुनित्व सहज प्रगट होतं. मग ते परिणाम बघा, ज्याचे जसे छान परिणाम, एखादा जीव असेल आपल्या सहवासामध्ये ज्याचे परिणाम असे खूप छान असतील, आठवत आहे, रिलेटिव्समध्ये असेल. आता मुनींशी कंपॅरिझन करू शकत नाही आपण त्यांचं, पण एक समजण्यासाठी तुम्हाला की मुनी काय असतात, त्यांचे परिणाम काय असतात. कसे असतात तो
कोणाच्या विषयी न ममत्व परिणाम न कोणाच्या विषयी शत्रुत्व परिणाम असे कसं राहू शकतो तो जीव. डास चावायला तर काय करता हो तुम्ही? गुड नाईट. काय करता? म्हणजे त्यांना पळवायसाठी मारायसाठी उपाय करतो आपण. चावायला नको, त्रास येतो त्याचा. मुनी काय करतात? घ्या माझं रक्त. म्हणजे मुनींना त्याच्याविषयी द्वेष नाही आहे. जरी तो त्रास देतोय तरी सुद्धा काय करणार आहेत ना. मग असं आपली का नाही वृत्ती? आम्हा तर फक्त क्षमा म्हणतात. डास चावायला लागले ना झोपायला लागल्यावर झोप येत नाही. मग डास चावायला लागल्यावर आम्हा मनापासून त्या जीवांची क्षमा म्हणतात. ते डास निघून जातात. मग त्यांना झोप लागते. आपण हे करत नाही. आपण लगेच त्यांना मारायचे उपाय करतो. मग हे चुकीचं आहे. मग ते कळत नकळत आपले शत्रू होतात. मग हे सगळं समजतं त्यागीच्या सहवासात राहिल्यावर. तर काय म्हणले, आपण बाकीचे सगळे विचार करतो. काय व्यवसायासंबंधी किती जागृत असतो. शरीराच्या विषयी सगळे त्याला भोग पुरवायचे म्हटल्यावर किती त्याची सतर्कता असते. 11 वाजले जेवायला जायला पाहिजे, 4 वाजले चहा प्यायला पाहिजे, संध्याकाळ झाली किती त्याला आपण टाईम टू टाईम सगळं मेंटेन करायला तयार आहे. तेवढी आत्म्याची आहे का आपल्याला जागृती? तेवढी आपल्याला दुःख आहे ते नष्ट करायला पाहिजे ह्याच्याविषयी सतर्कता आहे का? आपलं दुःख आपण नष्ट करणार आहे. बाहेर कोणी नष्ट करणारं नसतं. तुम्हाला सांगणारे भेटतील, मार्ग दाखवणारे भेटतील, पण डिग्री कोणाला घ्यावी लागते? मला पुरुषार्थ करून अभ्यास करून मला मिळवावं लागतं. बाहेरून मदत करणारे कितीही असले तरी सुद्धा तुम्हाला डॉक्टर बनवणार का? तुम्हाला इंजिनियर बनवणार का? बनवू शकत नाही कोण. तसंच तुम्हाला सुखीसुद्धा कोणी बनवू शकत नाही. सगळं देतील तुम्हाला आई वडील सामग्री, पण सुखी व्हायचं की नाही हे तुमच्यावर आहे. सुख त्यात मिळणार की नाही हे तुमच्यावर आहे. म्हणून सांगितलं बाहेर कशाचा आपण विचार करतो ते सगळं नश्वर आहे. उलटं आपल्या आत्म्याचा विचार करा, जेणेकरून की सगळ्या पापाचा नाश होईल, या सगळ्या जन्ममरणादी दोषांचा त्रासाचा नाश होईल. आपण उद्योगात सुखदुःखाच्या संबंधात जेवढे सतर्क आहोत तेवढे जन्ममरणाचा फेरा पार करण्याच्या दृष्टीने सतर्क आहोत का? जन्ममरण करणं चांगलं का वाईट? हॅपी बर्थडे करता का नाही करत? करता का? परत शरीर मिळावं ही भावना करतो आपण, माहिती का? एकदा शरीर मिळालंय तर किती त्याच्यासाठी आपल्याला त्रास करावा लागतो, सहन. सगळं त्याचा काय रोग झालं की त्याला परत नीट करा, त्याला खायला प्यायला द्या, त्याला झोपवा, त्याचे सगळे सुख बघा. त्याच्यासाठीच चाललंय सगळं जीवन आपलं. आत्म्यासाठी जगतच नाही. आणि मग जर असं आपण जन्माचं सुख मानलं, मरणाचं दुःख मानलं तर पुन्हा पुन्हा जन्म मरण करत राहणार. म्हणून त्या चक्राला संपवा, त्या दुःखाला संपवा. जोपर्यंत सुखदुःखाच्या संबंधात यथार्थ विचार केला जाणार नाही तोपर्यंत त्या विषयाचे महत्त्व लक्षात येणार नाही. सुख काय हेच माहीत नसेल तर तुम्ही कुठनं मिळवणार? कशाला सुख म्हणायचं? कशाला सुख म्हणायचं? जय श्रीमा, सुख कशाला म्हणायचं? सांगा, सुख कशाला म्हणायचं? आतमधल्या ह्याला, शांतीला. आपल्याला कशात वाटतं? बाहेरच्या गोष्टींमध्ये. घरी गेल्यास सुख होणार, हो का नाही? नाही होणार म्हणजे सोडतच नाही उद्या. म्हणजे बाहेर कुठं आपल्याला सुख आहे असं वाटतंय ना, तर ते चुकीचं आहे हे सांगायला लागले. खरं सुख कुठं आहे? आपल्या जवळ आहे, आपल्या ज्ञानात आहे, आपल्या स्वभावात आहे. मग मला पाहिजे तर सुख मी इथं पण भोगेन, नरकात पण भोगेन. कुठं गेलो प्रतिकूलतेमध्ये तिथं सुद्धा मी सुख भोगू शकतो, कारण माझ्याजवळ आहे, ती माझी वस्तू आहे. नरकात सुद्धा जीव दिसतंय बाहेरून, सगळे मारामारी करतायत, त्यांना त्रास देत आहेत, पण तो सुख भोगायचं की नाही त्याच्यावर आहे. कारण त्याचं सुख त्याच्याशी अभिन्न आहे, ते कोणीच नष्ट करू शकत नाही. म्हणून सांगितलं की मी पण सुखी आहे हा अनुभव करा, तर कधीच कुठला त्रास होत नाही. पेपर लिहायला बसलात ना, टेन्शन येते आपल्याला, तर तिथं पण हा विचार करा, मी तर सुखवाला आहे, ज्ञानवाला आहे, मग कशाला टेन्शन घ्यायचं आहे? आलं तर आलं, लिहिलं तर लिहिलं. माझं ज्ञान नष्ट होणार आहे का सुख नष्ट होणार आहे तिथं? बघ ना, उलटा असं क्षयक्षम वृद्धिंगत होत जातो. आपलं ज्ञान वाढत जातं,
आपली बुद्धी वाढते त्याच्या निमित्तात ध्यान करायचं त्यासाठी. प्रत्येक विचारवंत जीवाची अशीच इच्छा आहे की आपले जीवन शांत, निराकुल, निर्मल व्हावे. कोणाची इच्छा आहे? का इच्छा? त्यांची नाही, कोणाची? आपली सांगायला लागले. आपलं जीवन पण शांत निराकुल असावं असं वाटतं का? ऑब्वियस आहे, सगळ्याला वाटतं. आपल्या पण जीवनामध्ये शांती असावी. आपल्या जीवनात निर्मलता आली, निराकुलता आली तर त्याबरोबर आनंद हा येणारच. आणि ज्याचे जीवन म्हणजे ज्याच्या घरामध्ये सतत क्लेश असतो, सतत भांडणं असतात, त्याच्या घरात शांती कशी असणार? जिथं शांती नाही, आकुलता आहे, क्लेश आहे, तिथं पुण्य नसतं. त्याच्या निमित्तात परत धन नसतं, परत आकुलता, परत दुःख. म्हणून सांगितलं जितकं शांततेचं, धर्माचं वातावरण असेल घरामध्ये तितकं आय होणार आहे. म्हणून म्हटलं काय करा? निराकुल राहा. ज्याचे जीवन मोह राग द्वेषांनी मलिन झाले आहे तो केव्हाही समाधानी शांत असूच शकणार नाही. भले त्याच्याजवळ केवढाही समागम असेल, मोठे ऐश्वर्य असेल, अगर एखाद्या उच्च पदावर तो विराजमान असेल तरी ते सर्व अशांतीलाच, दुःखालाच कारण आहेत. दुःख नको असेल, आनंदी होई इच्छित असाल तर त्यांनी आत्मजागृतीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. कोणाला पाहिजे अशांती, दुःख, क्लेश, संकट? कोणाला पाहिजे? कोणालाच नकोय. पण उपाय काय करतोय? अशांतीचे उपाय करतोय. आणि शांत कसं होणार? म्हणून सांगतायत निर्णय करा कुठं आहे शांती, कुठला मार्ग घ्यायला पाहिजे आपण. आत्मजागृतीतूनच आत्मोन्नतीचा मार्ग सुरू होतो. आणि जेवढी आत्मजागृती तेवढाच आनंद. आत्मजागृतीशिवाय सर्व बाह्य क्रिया कोऱ्या आहेत. केवळ बाह्यक्रियेचे फळ आत्मोन्नतीस कारण होत नाही. म्हणजे मंदिरात गेलो, दर्शन केलो का नाही? किती वेळात आलो? 1 मिनिटात उठून आलो, हो का नाही? मग देव दिसणार का तेवढ्या 1 मिनिटात? आनंद मिळणार का? काय फायदा जाऊन आपण मंदिरात? केलं का ध्यान तिथं? पूजा केली का? जावा पूजा करून या. जेवढा आपण वेळ जास्त देतो ना त्यांच्या सहवासात तेवढा आपल्याला जास्त आनंद मिळणार आहे. आपण तिथं बसतच नाही तर कसा आनंद मिळणार? म्हणून सांगितलं आनंद भोगायला सुद्धा एखादी चीज खायची तर त्यातून लगेच आनंद मिळत नाही. टेस्ट येईपर्यंत थांबावं लागतं तुम्हाला, थोडंसं टाईम द्यावा लागतो तिथं. पण मग असंच आहे इथं पण. जर तुम्हाला स्वाध्याय करताय, ध्यान करताय, पूजन करताय, टाईम द्यावा लागेल तर तुम्हाला तिथं आनंदाची प्राप्ती होणार. केवळ बाह्य क्रिया म्हणजे आत्मोन्नती नाही. सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन परमपूज्य अध्यात्मयोगी 108 श्री वीरसागरजी महाराजांचे पूर्ण लक्षात आले होते. तेव्हा त्यांनी स्वकल्याणाबरोबर सर्व जीव मात्रांचे कल्याण व्हावे या भावनेने समाजात स्वपराचे संबंधात भेदविज्ञानाचे प्रबोधन सुरू केले. त्यांनी 6 द्रव्ये, 7 तत्वे, 9 पदार्थ काय, त्यात हेय काय, उपादेय काय हे अत्यंत सोप्या सरळ भाषेत सर्वांना समजेल या पद्धतीने समजावून सांगितले. 6 द्रव्ये माहिती आहेत? कुठले? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. सांगा. जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. तर हे 6 द्रव्य आहेत. त्याच्यामध्ये मी जीव द्रव्य आहे. बाकीची सगळी द्रव्य अजीव आहेत, त्यांच्याशी माझं काही प्रयोजनच नाही आहे. माझं सुख माझ्यामध्ये तर मी जीव आहे एवढं स्वीकारा बास. मग हे 6 द्रव्य समजले तर आपल्याला आपला जीव वेगळा समजला. 7 तत्व आहेत. कुठले माहिती आहेत? जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष असे 7 तत्व आहेत. त्याच्यामध्ये मी एक तत्रूप राहणारा, एक कॉन्स्टंट जीव जाणणारा राहणारा असा जीव तत्व आहे, जीव स्वरूप आहे. हे समजलं तर आपल्याला त्या 7 तत्वांचा पण फायदा आहे. 9 पदार्थामध्ये पुण्य पाप एक घ्यायचं 2. तर हे सगळं पण माझं स्वरूप नाही आहे, मी त्या सगळ्यांचा ज्ञाता आहे हे समजणार. हे सगळं सांगून दिलं महाराजांनी की त्या सगळ्यामध्ये अडकू नका, त्यामध्ये असणारा जाणणारा जीव पहा. एका कुशल अध्यापकाचे काम केले तसेच निश्चय व्यवहाराचे व अनेक तक्ते तयार करून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले.
आध्यात्मिक न्यायदीपिका यावर प्रवचने करून ते ग्रंथरूपाने लिपिबद्ध करून ठेवले आहे. अशा तऱ्हेने स्वतःच्या उद्धाराबरोबर सर्व जीवांचा उद्धार व्हावा या दृष्टीने त्यांचे कार्य सर्व समाजाला महान उपकारक झाले आहे. नातेपुतेकरांना त्यांचा 2-2.5 वर्षाचा सहवास लाभला. त्यांची समयसार प्रवचनसार न्यायदीपिकावर प्रवचने होत. गावातील जैन तसेच जैनेतर समाज मोठ्या संख्येने त्याचा फायदा घेत असे. नातेपुतेमध्ये सुद्धा महाराजी राहिले होते आणि मग तिथं असा समाज होता सगळा स्वाध्यायी. त्यांचा फायदा होत असे. वरील ग्रंथावरील त्यांच्या तलस्पर्शी प्रवचनामुळे ते ग्रंथ खऱ्या अर्थाने समजण्यास फार उपयुक्त ठरले आहेत. गावात व आसपास स्वाध्यायाची रुची निर्माण करण्यात महाराजींचा सिंहाचा वाटा होता. म्हणजे स्वाध्यायातून सुख आहे, स्वाध्यायातून आपल्याला विषय मिळणार आहे हे सांगितलं महाराजींनी. त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार काय की आत्मा काय आहे, तुम्हाला आत्म्याला का जाणायला पाहिजे, काय फायदा होणार जाणल्यावर, खरे देवशास्त्र गुरु काय असतात, त्यांच्याकडून आपल्याला काय मिळतं, हे सगळं स्वाध्यायातून समजवलं. परमपूज्य महाराजांचा बाह्य क्रियाकांडापेक्षा तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा व ते जीवनात उतरवण्यावर अधिक भर होता. आज लोक तुम्हाला काय सांगतील, बाहेर भेटलेले त्यागी तुम्ही प्रतिमा घ्या, नियम घ्या, दीक्षा घ्या, संयम करा, तुम्ही काहीतरी पाळा, हे सोडा ते सोडा, हे सांगतील ना बाहेरचे त्यागी. महाराजींचा भर होता पहिल्यांदा अभ्यास करा, पहिल्यांदा आत्म्याचा निर्णय करा, भेदज्ञान करा, आपला आनंद भोगा, बाहेर सगळं हळूहळू सुटेल किंवा सोडा, हळूहळू सोडा, पहिल्यांदा ज्ञान करून घ्या, हे महाराजींचं सांगणं असायचं. हे फरक आहे. म्हणून ज्याची दृष्टी स्वतःला मिळाली आहे ना, स्वतःचा आनंद ज्यांनी भोगला आहे ना, त्याला त्याच्यावर केंद्रित, त्याचं मुख्यता वाटते, त्याचं इम्पॉर्टन्स वाटते. बाहेरच्या गोष्टी काय म्हणायचं गौण असतात त्याच्यासमोर. नाही असं नाही, पण करणार. महाराजींनी केलं नाही का, व्रत घेतलं की महाव्रत, पण पहिला आनंद भोगला स्वतःचा. म्हणून ते सांगायचे तुम्ही पण पहिल्यांदा निर्णय करा स्वतःचा, मी आत्मा आहे, आणि मग तुम्ही करा ना पुरुषार्थ, चालतंय, व्रत घ्या, प्रतिमा घ्या, दीक्षा घ्या, पण पहिला तत्वनिर्णय करा. परमपूज्य वीरसागरजी महाराज हे या 20व्या शतकातील आपले मुनी जीवन अत्यंत निष्ठेने, काटेकोरपणे व पूर्णपणे आगमानुकूल पाळणारे होते. त्यांनी मुनिचर्येत कोठे शिथिलाचार येऊ दिला नाही. शिथिलाचार म्हणजे लूज नव्हते ते. आज असं झालंय तर चालतंय, ह्याला काय होतंय, असं नाही. त्यांनी जे शास्त्रात वाचलं, जे जशी चर्या आहे तसं काटेकोर पाळण्याचा प्रयत्न करायचे. कधी ते म्हणजे महाराजांना मुनींना उद्दिष्ट बोलायला चालत नाही. काय, मला डायरी पाहिजे लिहायला, किंवा मला काहीतरी वस्तू पाहिजे, किंवा मला आज हे जेवायला पाहिजे, असं बोलायला चालत नाही त्यागींना. त्याला उद्दिष्ट म्हणतात. म्हणजे माझ्या उद्देशाने तुम्ही हे करा असं होतं ना अर्थ. तसं बोलायला चालत नाही. मग ते जवळचे जे असतात ना श्रावक, जेव्हा महाराजींना लिहायचं असायचं, महाराजी डायऱ्या लिहायचे भरपूर. आपलं काय म्हणते रोजनिशी म्हणतो आपण, दैनंदिनी म्हणतो, तसं लिहायचे रोज महाराज. मग किती वेळा तर डायरी भरली, पेन संपला, असं अनेक वेळा व्हायचं, पण कोणाकडे मागत नव्हते महाराज. मग ते जवळ असणारे जे कोणी स्वाध्यायी असणार ना, ते बघणार, त्यांना समजलं की ते आपला पण आणून ठेवणार. त्याला पुण्य म्हणतात. जे की तुम्हाला आवश्यक आहे ते समोरच्याला सुचायला आणि तिथं ते बरोबर पोचायला, ते त्याचं पण पुण्य, तुमचं पण पुण्य. म्हणजे मला आवश्यक असलेली गोष्ट मी न मागता मला मिळणार, कशी मिळणार, तेवढं माझं पुण्य असावं लागतं. तसं महाराजांचं पुण्य असायचं की ते निरपेक्ष असायचे आणि त्यामुळे त्यांना पाहिजे ती गोष्ट सहज मिळायची. जसं माताजींना तू मिळाली, सहज मिळाली की नाही, ते त्यांचं पुण्य. त्यांनी मुनिचर्येत कोठे शिथिलाचार येऊ दिला नाही. तत्व व आचरणात त्यांनी कधीच व कसलीच तडजोड स्वीकारलेली नाही. सम्यक दर्शनाची प्राप्ती व्हायची असेल तर स्वाध्याय, ध्यान, चिंतन यावर त्यांनी अधिक भर दिला व त्या दृष्टीने ध्यान शिबिरे घेतली. अनेक पाश्चिमात्य अभ्यासक प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या मायदेशी गेल्यावर ध्यान केंद्रे उघडली. 2-3 जण जर्मनीचे आले होते आणि एक अमेरिकेचे आले होते शिकायला महाराजांकडं, आणि ते सोलापुरात महाराजांकडे राहून शिकले. त्यांना इतकं आवडलं, इतकं ॲप्रिशिएट झालं ते तत्व. त्यांनी जाऊन आपल्या देशामध्ये सगळ्यांना शिकवलं तिथं. त्यांनासुद्धा तिथं आवडलं. म्हणजे लोक बाहेरून येऊन कल्याण करून गेले
आणि आपण सगळे उपाशी. आपल्याला जे मिळालं ते समजून घ्या, स्वाध्याय करा. अशा परमपूज्य 108 वीरसागरजी महाराजांनी आपला अंत समय जवळ आला आहे असे पाहून अत्यंत प्रसन्न चित्ताने शुद्धात्म्याचे चिंतन करीत अखेरचा श्वास सोडला. जीवनभर त्यांनी ज्ञान ध्यान तपोरत राहून शेवटी वीरमरण साधून अंतर्ध्रुवात विलीन झाले. त्यांचे पावनचरणी श्रद्धावंत होऊन अत्यंत विनम्र भावे आपली भाव श्रद्धांजली अर्पण करतो. म्हणून आत्म्याला जाणायचं तर कसं जाणणार? बाहेरच्या कुठल्याही साधनांनी आत्मा दिसत नाही. आत्मा जाणायचा तर मी जाणणार आहे हा निर्णय मला करावा लागेल. मला आत्म्याला जाणावं लागेल तर मला दिसणार. बाहेरून सगळे ओळख दाखवणार तुम्हाला. साखर कशी असते, पांढरी असते, गोड असते, चौकोन असते, रफ असते, हे सगळं सांगणार बाहेरून. पण तुम्ही जोपर्यंत टेस्ट करणार नाही तोपर्यंत गोड काय कळणार? मी खूप सांगितलं गोड म्हणजे फार छान असतं, मधुर टेस्ट असते, सगळं सांगितलं. समजलं का तुम्हाला? कसं समजणार? तुम्ही जोपर्यंत टेस्ट करणार नाही तोपर्यंत समजणार नाही. तसंच मी सांगितलं खूप की आत्म्याचा आश्रय घेतला तर इतका आनंद आहे, आत्माच सुखाची वस्तू आहे, आत्म्याचा अनुभव करा, सगळं मी सांगितलं. पण तुम्ही जोपर्यंत टेस्ट करणार नाही तोपर्यंत काय फायदा शब्दांचा? म्हणून एकदा खूप सोपं आहे आणि ते एकदा बसा ना ध्यानाला. 5 मिनिटासाठी जरी आपण उपयोग केंद्रित केला आणि आपण पकडलं ना त्या विषयाला तर आपल्याला लगेच अनुभव होऊ शकतो. मी आत्मा आहे एवढं सतत संस्कार करायचे. आज दिवसभर काय विचार करा, जे पण कार्य करणार, जेवताना करा, चालताना, फिरताना, अभ्यास करताना, माणसं ट्रीटमेंट करताना, सगळीकडे विचार काय करा, मी आत्मा आहे, मी नंदिनी नाही किंवा मी संजना नाही, मी आत्मा आहे, असा विचार करा की बघा आज दिवसभरात काहीतरी फरक पडतो आपल्याला. तर असं जाणार. हो, ध्यान करायचं 1 मिनिट. डाव्या हातावर उजवा हात ठेवा, ताठ बसा, डोळे अलगद बंद करा, जाणण्याचा प्रयत्न करा. हा मी शुद्ध सिद्ध आत्मा आहे. मी मनुष्य नाही, स्त्री नाही, शरीरधारी नाहीच. यापासून भिन्न स्वतःचा जीव जाणा, स्वतःला जीव पहा. या जीवाला नाक डोळे नाहीत, हात पाय नाहीत, भूक तहान नाही, उष्ण थंड स्पर्श नाही. या सर्वाला तर आत्मा मात्र जाणणाराच आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. मी शुद्धात्मा आहे, सुखमय आत्मा आहे. पहा, आत्म्यामध्ये किंचितही दुःख नाहीच, आकुलता नाही, क्लेश नाही. जाननहार स्वरूपोऽहम्, ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर.